एकीकडे प्रशांत जगताप यांचा पक्षप्रवेश होणार आहे, तर तिथं नाशिकमध्ये पक्षप्रवेशावरूनच अंतर्गत कुरघोडी समोर आलेल्या आहेत. विनायक पांडेंच्या पक्षप्रवेशावरून भाजपात अंतर्गत धुसफूस दिसतीये. आमदार देवयानी फरांदेंनी पक्षप्रवेशाला विरोध केलेला आहे. सोशल मीडियावर पोस्ट टाकत नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे. त्यामुळे या दोघांच्याही पक्षप्रवेशादरम्यान जोरदार विरोध पाहायला मिळाला. किंबहुना तिघांच्या, विनायक पांडे, त्याचबरोबर यतीन वाघ आणि शाहू खैरे या तिघांच्याही पक्षप्रवेशाला विरोध होतोय. या सगळ्याचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी महेश महाले यांनी. तर दुसरीकडे जर बघितलं तर भाजपच्या कार्यकर्त्यांकडून, पदाधिकाऱ्यांकडनं या पक्षप्रवेशाला मोठ्या प्रमाणात विरोध केला जातोय. अगदी भाजप कार्यालयाच्या बाहेरच पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि पक्षप्रवेश करणारे देखील वेटिंगवर थांबलेले आहे. नेमकं भाजप पदाधिकाऱ्यांचं काय म्हणणं आहे हे आपण जाणून घेणार आहोत. काय नेमकं तुमचं म्हणणं आहे, या पक्षप्रवेशाला काय विरोध करताय? गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीची भूमिका आणि विचार या तळागाळात पोहोचवण्याचं काम करतोय. गेल्या 15 वर्षांपासून गेल्या विकासाच्या डेव्हलपमेंटचे कामं आम्ही केले. आमच्या संपूर्ण परिसरातील तालमी आम्ही आमदार देवयानीताई फरांदे यांच्या माध्यमातून संपन्न केल्या. आम्ही छोटे छोटे समाजाचे मंदिरं असतील, तालमी असतील, समाज मंदिरं असतील, अशा भरपूर मोठ्या 40 कोटीपेक्षा जास्तचा निधी आम्ही आमच्या प्रभागामध्ये विकासात्मक कामं केली. हे करत असताना आमदार देवयानी फरांदे यांना डावलून काही लोक काही प्रवेश करत आहेत. त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. त्यांना माहिती आहे की आता ते निवडून येऊ शकत नाही, म्हणून ते भारतीय जनता पार्टीचा दरवाजा वाजवत आहेत. आणि माझा याच्यावर ठाम विश्वास आहे की आमचे नेते आदरणीय गिरीश भाऊ महाजन आणि आमचे नेते आदरणीय देवयानीताई फरांदे आमच्या कार्यकर्त्यावर अन्याय होऊ देणार नाही. महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.